नमस्कार शेतकरी मित्रांनो। तर शेतकरी बांधवांना डबल नुकसान भरपाई वितरण सुरू। हेक्टरी 18,500 रुपये। शेतकरी मित्रांनो, घेऊयात याबद्दलची सविस्तर अपडेट जाणून। तर शेतकरी मित्रांनो, नक्कीच हिवाळी अधिवेशन जे झालेलं आहे 2025 मध्ये, त्यामध्ये शेतकरी बांधवांना जवळपास 75,000 कोटी रुपये हे मंजूर केले आहेत। त्यापैकी अतिवृष्टीग्रस्त शेतकरी बांधवांना आणि पूरग्रस्त शेतकरी बांधवांना 75,000 कोटींपैकी 29,000 कोटी रुपये हे नुकसान भरपाईसाठी मंजूर करण्यात आलेले आहेत। आता हे 29,000 कोटी रुपये कोणकोणत्या जिल्ह्यांसाठी मंजूर झालेले आहेत आणि कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकरी बांधवांना याचा लाभ भेटणार आहे, ही सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी मित्रांनो, चॅनलवरती नवीनच असाल, पहिल्यांदाच भेट देत असाल, नक्की सबस्क्राईब करा। तर शेतकरी मित्रांनो, सर्वात अगोदर बीड जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त नुकसान झालेलं आहे। तर बीड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना एकूण 9,21,447 शेतकरी बांधव हे नुकसान भरपाईसाठी पात्र ठरलेले आहेत। त्यानंतर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सुद्धा 8,27,282 शेतकरी बांधव हे नुकसान भरपाईसाठी पात्र ठरलेले आहेत। त्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील 7,37,702 शेतकरी बांधव पात्र असून नांदेड जिल्ह्यातील 8,57,580 शेतकरी बांधव हे पात्र आहेत। तर बुलढाणा जिल्ह्यातील 6,80,393 शेतकरी बांधव पात्र आहेत। धाराशिव जिल्ह्यातील 6,40,552 शेतकरी बांधव पात्र आहेत। तर लातूर जिल्ह्यामध्ये 7,96,947 शेतकरी बांधव हे पात्र आहेत। परभणी जिल्ह्यातील 6,78,827 शेतकरी बांधव हे नुकसान भरपाईसाठी पात्र आहेत। तर वर्धा जिल्ह्यातील 1,62,625 शेतकरी बांधव हे नुकसान भरपाईसाठी पात्र ठरलेले आहेत। त्यानंतर वाशिम जिल्ह्यामध्ये 2,58,501 शेतकरी बांधव पात्र आहेत। तर अकोला जिल्ह्यामध्ये 3,47,884 शेतकरी बांधव पात्र आहेत। यवतमाळ जिल्ह्यामध्ये 2,27,470 शेतकरी बांधव पात्र आहेत। हिंगोली जिल्ह्यामध्ये 4,10,344 शेतकरी बांधव पात्र आहेत। तर जळगाव जिल्ह्यामध्ये 3,42,697 शेतकरी बांधव हे डबल नुकसान भरपाईसाठी पात्र आहेत। जळगाव जिल्ह्यामध्ये 3,42,697 शेतकरी बांधव पात्र आहेत। तर नाशिक जिल्ह्यामध्ये 4,16,882 शेतकरी बांधव हे पात्र आहेत। अमरावती जिल्ह्यामध्ये 4,93,537 शेतकरी बांधव हे नुकसान भरपाईसाठी पात्र ठरलेले आहेत। तर सांगली जिल्ह्यामध्ये 1,04,158 शेतकरी बांधव हे पात्र ठरलेले आहेत। नागपूर जिल्ह्यामध्ये 1,11,879 शेतकरी बांधव हे नुकसान भरपाईसाठी पात्र ठरलेले आहेत। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 1,08,316 शेतकरी बांधव पात्र आहेत। पुणे जिल्ह्याचा विचार केला तर पुणे जिल्ह्यामध्ये 89,495 शेतकरी बांधव हे नुकसान भरपाईसाठी पात्र आहेत। नंदुरबार जिल्ह्यामध्ये 14,005 शेतकरी बांधव हे नुकसान भरपाईसाठी पात्र ठरलेले आहेत। त्यानंतर भंडारा जिल्ह्यामध्ये 27,236 शेतकरी बांधव हे पात्र ठरलेले आहेत। गडचिरोली जिल्ह्यामध्ये 21,614 शेतकरी बांधव हे पात्र आहेत। पालघर जिल्ह्यामध्ये 49,517 शेतकरी बांधव हे पात्र आहेत। धुळे जिल्ह्यामध्ये एकूण 1,64,429 शेतकरी बांधव हे पात्र आहेत। तर सातारा जिल्ह्यामध्ये 14,645 शेतकरी बांधव हे नुकसान भरपाईसाठी पात्र ठरलेले आहेत। त्यानंतर ठाणे जिल्ह्यातील 35,677 शेतकरी बांधव हे नुकसान भरपाईसाठी पात्र आहेत। रायगड जिल्ह्यामध्ये 16,028 शेतकरी बांधव हे नुकसान भरपाईसाठी पात्र आहेत। गोंदिया जिल्ह्यामध्ये 6,754 शेतकरी बांधव हे पात्र आहेत। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 5,860 शेतकरी बांधव हे नुकसान भरपाईसाठी पात्र आहेत। तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये एकूण 5 लाख शेतकरी बांधव हे नुकसान भरपाईसाठी पात्र ठरलेले आहेत। जालना जिल्ह्यामध्ये 4,50,000 शेतकरी बांधव पात्र आहेत। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 1,811 शेतकरी बांधवांचा समावेश आहे। तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एकूण 517 शेतकरी बांधव हे नुकसान भरपाईसाठी पात्र ठरलेले आहेत। आता शेतकरी मित्रांनो, आपण संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये जर पाहिलं तर अतिवृष्टी पूर परिस्थितीमुळे शेतकरी बांधव हतबल झाला होता। 2025 मध्ये जी काही अतिवृष्टी झाली, पूर परिस्थिती निर्माण झाली, यामुळे मोठ्या प्रमाणावरती महाराष्ट्र राज्यातील संपूर्ण जिल्ह्यांमध्ये शेती पिकांचं नुकसान झालं। यामध्ये राज्यातील आपण जर पाहिलं तर 93,94,838 शेतकरी बांधव हे संपूर्ण नुकसान भरपाईसाठी पात्र ठरलेले आहेत। त्यांची नुकसान भरपाई ही त्यांना 29,000 कोटी रुपये
हे राज्य शासनाच्या माध्यमातून नुकसान भरपाईसाठी मंजूरही करण्यात आलेले आहेत. शेतकरी मित्रांनो, आता हिवाळी अधिवेशनामध्ये हे 29,000 कोटी रुपयांच्या ज्या पुरवणी मागण्या होत्या सरकारने, तर या पुरवणी मागण्या सादर केलेल्या आहेत आणि त्यामध्ये जवळपास 14,500 कोटी रुपये हे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये DBT प्रक्रियेद्वारे वितरण केलेलं देखील आहे. परंतु अद्याप जे 6,500 कोटी रुपये वाटप होणं बाकी आहे, तर ते सध्याची जी निवडणुका चालू होत्या, तर यांची जी आचारसंहिता होती ही संपलेली आहे. आता पुन्हा निवडणुका लागलेल्या आहेत आणि या निवडणुकींच्या तोंडावरच नक्की शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये हा जो निधी राहिलेला आहे उर्वरित अनुदान, तर ते नक्कीच जमा केलं जाऊ शकतं. शेतकरी मित्रांनो, संपूर्ण 34 जिल्ह्यांची अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकरी बांधव हे डबल नुकसान भरपाईसाठी पात्र आहे त्यांची आकडेवारी देखील आपण सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुन्हा भेटूया अशाच माहितीसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.